इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव एमआईडीसी पुलिस थाने में दर्ज मोबाइल चोरी के मामले में एमआईडीसी पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। इस कार्रवाई में कुल 4,09,000 रुपये कीमत के 33 चोरी के मोबाइल फोन जब्त किए गए हैं और संदिग्ध नौरा सिंह गुजरिया उम्र 23 वर्ष निवासी इंदौर मध्य प्रदेश को 2 नाबालिग के साथ कासावाड़ी क्षेत्र से गिरफ्तार किया गया है। इसकी जानकारी पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेअर सबस्क्राईब जरूर करें। सर काय सांगाल, एमआयडीसी पोलिसांनी 35 मोबाईल पकडले, नेमकं काय? एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना 3 इसम संशयास्पद करत असताना सापडलेला आहे। तिन्हीपैकी एकाचं नाव होते तरुण नरसिंग गुजरिया, वय 23 वर्ष, राहणारे इंदौर मध्य प्रदेश आहे आणि 2 अल्पवयीन मुलं। ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेले आहे। चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला। अजून अधिक तपास केल्यावर 33 मोबाईल इथलंच जळगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपवून ठेवले होते। ती सर्व 33 मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेले आहे। 33 पैकी 8 मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं। त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। उरलेले 25 मोबाईल नेमका कोणाकडचा आहे सिम कार्ड नसल्यामुळे माहिती नाही पडलं। IMEI नंबरवरून फिर्यादी कोण आहे, नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल। सर काय सांगाल की फिर्यादीला 30 लाखाची जी अमाउंट आहे ती आपण परत केलेली, नेमकं काय प्रकरण? मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये। या गुन्ह्यामध्ये महिला होत्या स्नेहलता अनंत चुंबले। हा रिटायर्ड जेटपी मधला जेटपी आरोग्य विभागामध्ये परिचारिका होते। त्यांना मर्डर करणाऱ्या 2 इसम जेटपीचेच एम्प्लॉईज होते। हे 2 लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं 30 लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा, आणि आता कोर्टाचं परमिशन घेऊन 30 लाख त्यांना परत करण्यात आलेले आहे। सर